नमस्कार मित्रांनो, महापौर निवडीआधी मोठ्या घडामोडी. शिंदे गटानं घेतलं मोठा निर्णय. भाजपाच्या रणनीतीला धक्का. ठाकरेंना दिलासा मिळणार आहेत. काय आहे ही ठाकरे आणि शिंदेची कहाणी? आपण पुन्हा एकदा या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. मुंबई महानगरपालिकेत सत्तेची समीकरणे स्पष्ट झाल्यानंतरही भाजप आणि शिंदे सेने यांच्यातील अंतर्गत हालचालींना वेग आलाय. महापौर निवडीसाठी काठावरचं बहुमत असलेले भाजप शिंदे गटामध्ये सत्ता वाटपावरून चर्चा सुरू झाली आहे. येत्या काही दिवसात तोडगा निघणार असल्याची चर्चा आहे. भाजप सोबत सुरू असलेली सत्ता संघर्षाच्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाने महत्वाचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाच्या निर्णयाने ठाकरे गटाला दिलासा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. काय आहे हा दिलासा, आपण थोडक्यात बघून घेऊया. वैधानिक समितीवरील सर्वोच्चांसाठी दोन्ही पक्षांनी संयुक्त गट म्हणून नोंदणी करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र तांत्रिक पेच आणि तांत्रिक अस्तित्व धोक्यात येण्याच्या भीतीपोटी आता शिंदे सेनेचे स्वतंत्र पक्ष म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटाचे स्वतंत्र नोंदणी करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा परिणाम भाजपच्या रणनीतीवर होण्याची शक्यता आहे. महापालिका तिजोरीच्या चाव्या मागल्या जाणाऱ्या स्थायी समितीमध्ये सध्या सत्ताधारी आणि विरोधकांचे संख्याबळ काठाची टक्कर देणार आहेत. शिक्षण समिती अध्यक्षाचे मत वगळता सत्ताधारी आणि विरोधकांचे प्रत्येकी 13 सदस्य निवडून येण्याची शक्यता आहे. संयुक्त नोंदणी केल्यास तांत्रिक गुणोत्तरानुसार सत्ताधाऱ्यांचा एक सदस्य वाढू शकला असता. मात्र या एका सदस्यांसाठी आपल्या पक्षांची स्वतः भाजपच्या ताब्यात देण्यास शिंदे गटाचे नेते इच्छुक नसल्याचे दिसत आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या निर्णयाने विरोधी बाकावरील ठाकरे गट आणि काँग्रेसला दिलासा मिळणार आहे. महापालिकेच्या या विविध समित्यांमध्ये विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करू शकते. संयुक्त गटाची नोंदणी झाली असली तरी दोन्ही पक्षांचा मिळून एकच गटनेता असतो. त्याशिवाय महापालिका सभागृहात भाजपची भूमिका शिंदे सेनेवर बंधनकारक राहिली असती. महापालिकेच्या विविध समित्यावर कोणाला किती प्रतिनिधित्व द्यायचं याचा सर्व अधिकार भाजपच्या गटनेत्याकडे गेले असते. आम्ही युती म्हणून कोकण भवनाला एकत्र जाऊ, पण आमचा गट नोंदणी स्वतंत्र असेल, असं शिंदे सेनेच्या एका वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. सध्याच्या पक्षीय बलानुसार स्थायी समितीवर भाजपचे 8 तर शिंदे सेनेचे 3 सदस्य जाऊ शकतात. स्वतंत्र नोंदणीमुळे शिंदे गटाला आपला नगरसेवकांचे स्वतःचे नियंत्रण ठेवता येणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं भाजप आणि शिंदेबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.